नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणितच्या मागच्या तासिकेला आपण प्रकरण क्रमांक 1 संख्याज्ञान याचा अभ्यास केला होता. आजच्या तासिकेला आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यावरील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या प्रकरणामध्ये संख्याज्ञान या प्रकरणामध्ये आपण संख्यांचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत, ज्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या या सर्व प्रकारच्या संख्या प्रकारांचा अभ्यास आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये केलेला आहे. आता आपण या प्रकरणामध्ये परिमेय संख्या म्हणजे काय आणि त्यावरील क्रियांची उदाहरणं कशी सोडवायची ते पाहू. सर्वप्रथम आपण परिमेय संख्येची व्याख्या पाहू. P/Q या रूपातील संख्येला परिमेय संख्या असं म्हणतात, म्हणजे जी संख्या आपण अंश आणि छेद या रूपामध्ये लिहितो. यामध्ये P हा कोणताही पूर्णांक आणि Q हा कोणताही शून्येतर इतर पूर्णांक म्हणजे शून्य सोडून इतर असा पूर्णांक आहे. कारण छेदाची किंमत शून्य झाली तर ती परिमेय संख्या होऊ शकत नाही. अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ इथे आपल्याला पहा 3/7 ऋण 8/5. 3/7 या संख्येमध्ये 3 हा अंश आणि 7 हा छेद. ऋण 8/5 म्हणजे अंशछेद रूपामध्ये या संख्येची आपण मांडणी केलेली आहे. तिसरी संख्या आहे ऋण 1/6. यामध्ये याची किंमत ही धन परिमेय संख्याच आहे, कारण अंश आणि छेदाला समान चिन्ह आहे. यानंतर चौथी परिमेय संख्या आहे 6. इथे या संख्येत आपल्याला छेद दिलेला नाही, परंतु छेद हा दिलेला नसेल तर छेद हा 1 असतो, म्हणजेच 6/1. छेद नाही याचा अर्थ छेद 0 नाही तर छेद 1 आहे. अशा संख्या परिमेय संख्या असतात. आता यामध्ये धनपरिमेय संख्या म्हणजेच कोणत्या संख्या, तर अंश आणि छेद यांची चिन्ह समान असतील तर अशा संख्यांना आपण धनपरिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ 9/2 यामध्ये पहा अंशाचं आणि छेदाचं चिन्ह धन आहे, म्हणून ही धनपरिमेय संख्या आहे. तर ऋण 2/5 यामध्ये अंश आणि छेदाचं चिन्ह समान आहे. ऋण जरी असेल तरी चिन्ह समान आहे, त्यामुळे ही सुद्धा धनपरिमेय संख्याच आहे. ऋणपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्यावेळेस अंश आणि छेद यांची चिन्ह भिन्न असतात. म्हणजेच अंशाचं चिन्ह इथे आता 6/5 या परिमेय संख्येमध्ये 6चे चिन्ह धन आहे आणि 5चं चिन्ह ऋण आहे, म्हणजे अंश आणि छेद यांची चिन्ह भिन्न आहेत. तसंच ऋण 7/2 या परिमेय संख्येमध्ये अंशाचं चिन्ह ऋण, छेदाचं चिन्ह धन, चिन्ह भिन्न आहेत. ही ऋणपरिमेय संख्या आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहू. परिमेय संख्येचं दशांश रूप कशा प्रकारे लिहिता येतं. परिमेय संख्या P/Q या रूपामध्ये लिहिता येतात, तशा त्या दशांश रूपात देखील लिहिता येतात. जसं की आता इथे आपण खंडित दशांश रूप बघतोय 0.256. इथे ही मांडणी खंडित झालेली आहे, म्हणजेच कोणताही अंक हा रिपिटेटिव्ह आलेला नाही, म्हणजेच आवर्ती झालेली नाही. त्यानंतर दुसरा आपण दशांश रूप पाहिलं तर 1.765. तिसरी दशांश रूपातली संख्या आहे 0.0025 आणि चौथी आहे 16.87. अशा प्रकारे हे खंडित दशांश रूप मांडणीमध्ये आपण लिहिलेलं आहे, कारण याच्या पुढे भाग लागत नाही किंवा एखाद्या अंकाची पुनरावृत्ती होत नाही, म्हणजेच ही दशांश मांडणी खंडित आहे. आता दुसरी जी दशांश रूपाची मांडणी असते त्यालाच आपण आवर्ती दशांश रूप असं म्हणतो. ते आता आपण पाहू. अखंड आवर्ती दशांश मांडणी यामध्ये पहा 0 दशांश चिन्ह 1
5, 6 आवर्ती. आता 6 अंक रिपिटेटिव्ह आहे म्हणजेच आवर्ती आहे, म्हणून 6च्या डोक्यावर टिंब दिलेला आपल्याला दिसतोय. ज्या वेळेस एकाच अंकाची पुनरावृत्ती होते त्यावेळेस त्या अंकाच्या डोक्यावर आपण एक टिंब दर्शवतो. याचा अर्थ त्या अंकाची पुनरावृत्ती होते. यानंतर जर आपण दुसरं अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक पाहिला तर 23.78 आवर्ती. आता इथे 2 अंकांचा एक गट आवर्ती आहे, म्हणून त्याच्या डोक्यावर आपण आडवी रेष दिलेली आहे. तिसरा जर आपण आवर्ती दशांश अपूर्णांक पाहिला तर 0.16 या अंकाची पुनरावृत्ती आहे, म्हणून 3 हा अंक अखंडित लिहिलेला आहे. आणि पुढे आपण दर्शवलेले जे डॉट डॉट आहेत याचा अर्थ 3 या एकाच अंकाची पुनरावृत्ती होते. म्हणजे जर हे अखंड आवर्ती दशांश रूप आपण रेषेच्या किंवा टिंबाच्या साहाय्याने दर्शवलं तर आपण हे असं लिहू शकतो 0.163 आवर्ती, म्हणून 3च्या डोक्यावर टिंब. आता समान परिमेय संख्या म्हणजे काय ते आपण पाहू. अंश आणि छेद यांना 0 सोडून इतर एकाच पूर्णांक संख्येने गुणणे म्हणजेच समान परिमेय संख्या होय. आता आपण पाहिलं 4/7 याचा सममूल्य अपूर्णांक जर तयार करायचा असेल तर तुम्ही इथे आपण 2ने गुणलेलं पाहतोय. 2ने गुणल्यानंतर अंश आणि छेदाला 2ने गुणल्यानंतर 4 दुणे 8, 7 दुणे 14. मग 4/7 आणि 8/14 हे समान किमतीचे अपूर्णांकच म्हणजेच त्या समान परिमेय संख्या आहेत, कारण एका समान संख्येने आपण त्यांना गुणलेले आहे. दुसरी संख्या आहे ऋण 3/5. आता ऋण 3/5ला आपण अंश छेदाला 7ने गुणले. 7ने गुणले तर ऋण 21/35 असं उत्तर मिळतं. आता पहा ऋण 3/5 बरोबर ऋण 21/35 या ठिकाणी 7ने गुणल्यामुळे मिळालेल्या किमती ह्या सममूल्य आहेत, म्हणून ऋण 3/5 आणि ऋण 21/5 ही समान परिमेय संख्या आहे. परिमेय संख्यांची समानता आणि लहान मोठेपणा कसा ठरवायचा. सर्वसामान्यतः आपण संख्यारेषा अभ्यासलेली आहे. त्यामध्ये पूर्णांकांचे प्रकार अभ्यासलेले आहेत, धन, ऋण आणि शून्य. शून्यापेक्षा मोठ्या धन पूर्णांक संख्या, शून्यापेक्षा लहान ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्यांमध्ये जी आपल्याला मोठी दिसते ती लहान आणि जी लहान दिसते ती मोठी. आता या ठिकाणी छेद समान असेल तर परिमेय संख्यांमध्ये लहान मोठेपणा कसा ठरवायचा. तर छेद समान असेल तर त्यांच्या अंशावरून आपण लहान मोठेपणा ठरवायचा. 7/3 आणि 5/3 यामध्ये समान छेद आहेत 3, म्हणून 7 आणि 5 यामध्ये लहान मोठेपणा ठरवल्यास 5पेक्षा 7 मोठे, म्हणून 7/3 हे 5/3 पेक्षा मोठे आहेत. आता छेद भिन्न असेल तर ज्यावेळेस छेद भिन्न असतो त्यावेळेस आपण तिरकस गुणाकार करून लहान मोठेपणा ठरवू शकतो. म्हणजेच पहा आता A गुणिले D ची किंमत ही B गुणिले C पेक्षा जास्त असेल तर पहिला अपूर्णांक मोठा. एक उदाहरण यासाठी आपल्याला इथे दिलेलं दिसून येतंय, ते आपण अभ्यासू. जर दोन्ही किमती समान असतील तर दोन्ही अपूर्णांक म्हणजेच दोन्ही परिमेय संख्या समान असतील. आता इथे जे उदाहरण आहे ते पाहूयात आपण. 5/2 आणि 15/6 यामध्ये लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपण पुन्हा तिरकस गुणाकार केला, कारण छेद समान नाही. 5 गुणिले 6 घेतले आपण. 5 गुणिले 6 हा पहिला गुणाकार आहे, म्हणजेच A गुणिले D आपण करतोय. 5/30 हे उत्तर आपल्याला मिळेल. दुसरा गुणाकार B गुणिले C 15 गुणिले 2 म्हणजे उत्तर येतं 30. पहिला आणि दुसरा गुणाकार समान आहे, म्हणजेच 5/ची किंमत ही 15 दुणे 30 बरोबर आहे, म्हणून दोन्ही परिमेय संख्या समान किमतीच्या आहेत.
5/2 बरोबर 15/6. आता लहान मोठेपणा कसा ठरवायचा? जर किंमत समान नसेल तर, म्हणजेच पहिल्या गुणाकाराची किंमत ही दुसऱ्या गुणाकारापेक्षा जास्त असेल तर पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा मोठी असेल. तर आपण पहिला गुणाकार, इथे संख्या दिलेल्या आहेत 2, 8/3 आणि 2/5. पहिला गुणाकार आपण अभ्यासू. 8 गुणिले 5. 8 गुणिले 5 बरोबर 40. आणि दुसरा गुणाकार 2 गुणिले 3 बरोबर 6. पहिल्या गुणाकाराची किंमत 40, दुसऱ्या गुणाकाराची किंमत 6. 40 ही किंमत 6पेक्षा निश्चितच मोठी आहे, म्हणजेच पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा आहे. म्हणून 8/3 हे मोठे आहे 2/5पेक्षा. आता जर पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान असेल तर पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेयपेक्षा संख्येपेक्षा लहान असते. इथे एक उदाहरण आपल्याला दिसतंय 4/7 आणि 9/2. यामध्ये पहिला गुणाकार आपण करूया. 4 गुणिले 2 बरोबर येतं 8. आणि दुसरा गुणाकार येतो 9 गुणिले 7 बरोबर 63. आता 8 हे 63पेक्षा निश्चितच लहान आहेत, म्हणून पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान आहे. म्हणून पहिली परिमेय संख्या 4/7 ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान आहे. 9/2पेक्षा 4/7 ही संख्या लहान आहे. यावरून आपण परिमेय संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हा लावू शकतो. पहा, चढता आणि उतरता क्रम लावण्यासाठी सुद्धा सर्वप्रथम आपण छेद समान असलेल्या परिमेय संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा ते पाहूयात. उदाहरण दिसते आपल्याला स्क्रीनवर. 37/17, ऋण 83/17, 0 आणि ऋण 13/17. छेद समान आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, संख्या रेषेवरून आपण ऋण, धन आणि 0 यामध्ये चढता उतरता क्रम कसा ठरवायचा. सर्वात लहान ऋण संख्या. आता ऋण संख्यांमध्ये ऋण 83 आणि ऋण 13 यामध्ये जी संख्या मोठी दिसते ती किमतीने लहान आहे. त्यामुळे सर्वात लहान ऋण 83/17, त्याच्यापेक्षा मोठी ऋण 13/17. ऋण संख्यांच्या नंतर क्रम लागतो शून्याचा. ऋण संख्यांपेक्षा मोठी 0 आणि शून्यापेक्षा मोठी धनसंख्या म्हणजेच 37/17. लहानाकडून मोठ्याकडे अशा प्रकारे आपण चढता क्रम लिहिला. आता उतरता क्रम कसा लिहायचा. मोठ्याकडून लहानाकडे, म्हणजेच 37/17, 0, ऋण 13/17 आणि ऋण 83/17. ही सर्व उदाहरणं आणि सर्व माहिती तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या गणितच्या भागामध्ये व्यवस्थितरित्या लिहायची आहे आणि यावरची उदाहरणंसुद्धा तुम्हाला सोडवायची आहेत. आता छेद समान नसेल तर त्या परिमेय संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा ते आपण पाहणार आहोत. एक छेद 2, 3/8 आणि 5/4 अशा 3 परिमेय संख्या आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. यांचे छेद पहा 2, 8 आणि 4 अशा प्रकारे अनुक्रमे यांचे छेद आहेत. आता जर छेद भिन्न असतील तर आपण चढता उतरता क्रम लावू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला या तिन्ही संख्यांचे छेद समान करावे लागतील किंवा त्यांना दशांश रूप द्यावे लागेल. तर कशा प्रकारे आपण दशांश रूप द्यायचे. अंशाला छेदाने भागायचे आणि छेदाला दशांश रूप, त्या परिमेय संख्येला दशांश रूप द्यायचे. तर पहा 1/2 यामध्ये 0.5 हे उत्तर येईल. 3/8 3ला 8ने भागल्यावर 0.375 हे उत्तर येईल. 5/4 5ला 4ने भागल्यावर
1.25 हे उत्तर मिळेल. आता ह्यांचं आपण स्थानांतर कशा प्रकारे करूयात, म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 घरं आपण लिहून घेऊ. पहा 0.5चे आपण लिहिले, 0.500 पुढच्या शून्याला किंमत नाही, 0.375 ॲज इट इज आणि 1.25च्या पुढे आपण एक शून्य वाढवला आणि आता आपण यांच्यामध्ये चढता उतरता क्रम लावू शकतो. 0.375 सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठे 0.500 आणि त्यापेक्षा मोठे 1.250. यांच्या मूळ परिमेय संख्या आपण त्याखाली लिहून घेतल्या आणि त्यामध्ये आपण च्यापेक्षा मोठे हे चिन्ह दिलेले आहे. अशा प्रकारे चढता क्रम आपला लिहून झाला आहे. आता ह्या रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिल्या तर आपण त्यांचा उतरता क्रम लिहू शकतो. 1.250 मोठे आहे 0.500पेक्षा आणि ते मोठे 0.375पेक्षा, म्हणजेच 5/4, 1/2, 3/8 हा झाला त्यांचा उतरता क्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जेवढा भाग आपण यामधला बेसिक अभ्यासलेला आहे तेवढा सर्व भाग व्यवस्थित लिहून काढा आणि यामध्ये काही शंका असेल तर मला निश्चितच विचारा. थँक्यू.